नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पितळी दिवे कसे स्वच्छ करायचे, तेही पितांबरी न वापरता। आपल्या स्वयंपाकघरातल्या अगदी साध्या वस्तूंनी दिवे अगदी सोन्यासारखे करता येतात। हे दिवे रोज वापरत असल्याने त्यावर तेल, काळेपणा आणि डाग दिसत आहेत, तर ते स्वच्छ करण्यापूर्वी आधी आपण पाण्याने त्यांना धुवून घेऊ। यासाठी लागणारे साहित्य म्हणजे आपल्या घरात असणारी कोणतीही वॉशिंग पावडर, सोडा म्हणजे खायचा सोडा आणि लिंबू, हे तर सगळं आपल्या घरीच मिळतं। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी घेऊ, त्यात एक लिंबू चिरून पिळून घेऊ, 1 चमचा वॉशिंग पावडर टाकू आणि 1 चमचा खाण्याचा सोडा टाकू। हे सगळं मिश्रण चमच्याने ढवळून घेऊ। हे सगळं मिश्रण मिक्स झालं की आपण ते गॅसवर 5 मिनिटांसाठी ठेवून देऊ। एखादी उकळी आली की सगळे दिवे आपण एक एक करून त्यामध्ये सोडू। घरामध्ये अनेक वेळा पितांबरी पावडर संपलेली असते, तर अशा वेळी हा साधा उपाय करून आपल्या घरातील पितळी दिवे आपण चमकवू शकतो। लिंबू आणि सोडा दिव्याची काळपट लेअर काढून टाकतो। आता पाण्याला छानशी उकळी आली आहे, त्यामुळे दिव्यावरचा तेलकटपणा निघून जायला मदत होते। थोडा वेळ हे दिवे पाण्यातच ठेवून द्यायचे। थोडेसे थंड झाले की ते काढून घ्यायचे। पहा ना, दिवे किती स्वच्छ आणि त्यावरचा तेलकटपणा पूर्णपणे निघून गेला आहे। असे सगळे दिवे आपण काढून घेऊ। आता आपण त्यामधलाच लिंबू घेऊन थोडेसे दिवे घासून घेऊ। उरलेला थोडासा काळपटपणा जर राहिला असेल तर तोही निघून जाईल। बघा ना, दिवे अगदी स्वच्छ निघाले आहेत। त्यावरचा तेलकटपणा पूर्णपणे निघून गेला आहे। आता हे दिवे आपण साबणाने स्वच्छ घासून घेऊ आणि थंड पाण्याने धुवून घेऊ। तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी पितांबरी शिवाय फक्त साध्या साहित्याने पितळी दिवा स्वच्छ करू शकलो। दिवा जितका तेजस्वी तितकी आपली भक्तीही उजळून निघते। हा स्वच्छ झालेला दिवा आपल्या देवघराची शोभा आणखीनच वाढवतो। घर स्वच्छ, मन स्वच्छ आणि दिवा चमकता म्हणजे भक्तीचं वातावरण अजूनही सुंदर होतं। तर मंडळी, हा होता आपला सोपा घरगुती उपाय पितळी दिवे स्वच्छ करण्याचा, तेही पितांबरी न वापरता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।